पोपट वन्य प्राणी आहे, शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या. उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. हिंगणी येथील शेतकऱ्यानं दाखल केली होती जनहित याचिका. पोपटामुळे डाळिंबाची बाग उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला वन विभागानं 10 वर्षापूर्वी नुकसान भरपाई नाकारली. शेतकऱ्यानं उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत न्याय मागितलाय. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देत पोपट हा वन्य प्राणी आहे, शासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे असा निर्णय देत वन विभागाला आदेश दिलाय. यातून शेतकऱ्याला तर न्याय मिळणार आहेच, शिवाय वन्य प्राणी म्हणून नाकारलेल्या पोपटाची देखील दखल घेतली गेली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरतोय. वर्ध्याच्या हिंगणी येथील अजय महादेव डेकाटे या शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेत पोपटामुळे मोठे नुकसान झाले. अख्खी बाग उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्याने 2016 मध्ये वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली, पण शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. याउलट पोपट हा वन्य प्राणी नाही आणि शासन निर्णयात कुठलीही तरतूद नसल्याचं सांगत शेतकऱ्याचा नुकसान भरपाईचा अर्ज फेटाळला गेला. अखेर शेतकरी अजय महादेव डेकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. जनहित याचिका दाखल करण्यात आली. आता 10 वर्षानंतर त्याचा निकाल आलाय. पोपट हा वन्य प्राणी आहे, त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या असा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलाय. यातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळालाय. बाग फुलवली होती आणि ते नुकसान जवळपास 40 लाख रुपयाचं झालेलं आहे आपला. कारण त्याच्यानंतर आमचे प्रयत्न थकले होते का त्यानंतर डाळिंब पिकावर आपण मेहनतच नाही करू शकत होतो. एवढा मोठा लॉस झाल्यावर कोणताच शेतकरी उठत ठेवली, तशी त्यांनी फॉरेस्टवाल्यांना पण बाजू ठेवलेली असेल. ठीक आहे, पण या PIL-मुळे बाकी शेतकऱ्यांचा निश्चितच म्हणजे भविष्यात फायदा होईल. कारण जेवढे काही जंगलाला लागून शेतकरी आहे, हा माझा एकट्याचाच प्रश्न नाही होता, बाकी सगळ्या आणखी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. म्हणजे प्रॉब्लेम होता का दरवर्षी त्यांचं ज्वारीचं, बाजरीचं किंवा फळबागेचंही नुकसान होत होतं आणि इव्हन हरभऱ्याचं नुकसान होत होतं. मोठ्या प्रमाणात जेवढा डुक्कर माकड नुकसान करते त्याच्यापेक्षा जास्त पोपट नुकसान करतो. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील हिंगणी येथील अजय डेकाटे या शेतकऱ्याचे 1.5 एकर बागेत डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. ते नुकसान आज भरून निघणार नसले तरी जनहित याचिकेतून आपण शेतकऱ्यांची बाजू मांडली. पोपटापासून नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचा आनंद अजय डेकाटे या शेतकऱ्यानं व्यक्त केला. काय कारण? सगळ्यात पहिले तर जे एखाद्याचे रस्ते बंद झाले, आपण फॉरेस्टकडे पण गेलो, फॉरेस्टवाल्यांना पण मदत मागितली, कृषी विभागाला पण मदत मागितली का बा याची नुकसान भरपाई आम्हाला भेटायला पाहिजे. पण तेव्हा त्यांच्याकडून जे उत्तरं आले त्या उत्तरापासून आपण समाधान नाही होतो. हे 50% जास्त नुकसान पोपट करते, बाजरी आणि सूर्यफुलाचं. जेवढं काही प्रॉब्लेम होते शेतकऱ्याला फॉरेस्टकडून किंवा फॉरेस्टकडे गेल्यानंतर शेवटी ते 7-12 काढून ते सगळे फोटो लावूनच त्याच्यानंतर हे दिलं जाते मदत. तर ती मदत तुटपुंजी न देता त्यांना भरीव मदत द्यावी एवढी शासनाला विनंती आहे. कारण तो शेतकरी परत ती शेती करायसाठी जगला पाहिजे. पोपटासारख्या पक्षी हे ज्वारी, बाजरी, डाळिंब यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान करते. त्यामुळेच हिंगणी परिसरात ज्वारी, बाजरी सारखे पीक घेणेच शेतकऱ्यांनी बंद केले. पोपट हा वन्य प्राणी नाही असं म्हणत नुकसान भरपाई टाळणाऱ्या वन विभागाला मात्र या निर्णयाने चपराक मिळाली आहे. तर दुसरीकडे पोपट या पक्षालाही वन विभागाला स्वीकारण्याने भाग पाडले. प्राणी मित्र म्हणून मी या निर्णयाचं खरंच स्वागत करतो. आणि दुसरी बाब जी लक्षात घेतली पाहिजे आपण शेतकरी म्हणून, की शेतकऱ्यांना आमचा जो परिसर आहे, हिंगणी परिसर म्हणा की विदर्भात, एकदल वर्गीय जे पिकं होते जसं ज्वारी वगैरे पिकं आपल्याकडं आता नाहीच्या बरोबरीत आहे. म्हणजे गुंठ्याने लोक लावायला लागले आहे. त्याचं कारण पोपट आणि पक्ष्यांमुळे होणारं जे शेतपिकाचं नुकसान होतं आणि ते शेतपिकाचं नुकसान झालेलं वन विभागाने त्याच्याकडे कायम पाठ फिरवली आहे. त्याच्याकडे क्रॉप कॉम्पन्सेशन कधी वन विभागाने दिलं नाही. त्यामुळं हे जे ज्वारी वगैरे जे पीक आहे आपल्या इथून कायमस्वरूपी नष्ट झाल्यासारखं आहे. वर्धा जिल्ह्यात मोठे जंगल आहे. जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांचे सतत मोठे नुकसान होत आले. महसूल व वन विभागाने लक्ष देण्याची गरज असताना उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांसाठी पोपटाची घेतलेली दखल महत्त्वाची ठरते. नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा BBN न्यूज. लाईक तर नक्कीच करा, पण सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
BBN न्यूज, अंदाज तोच, वृत्त नव्हे.